हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर ईश्वरीचं मन हे एकांकी करत असतो. म्हणजे तिचं मन इंटरव्ह्यूसाठी तयार व्हायला हवं यासाठी तिला एकदमच थँकफुली हेल्पफुली हे सगळे प्रकार करत असतो. म्हणजेच काय तर तिला त्या इंटरव्ह्यूमध्ये दिलखुलास बोलता यायला हवं यासाठी तिला गायडन्स करत असतो. तर आता ईश्वरीला अर्णवने इतकं सगळं सांगितल्यामुळे आता ईश्वरीच्या डोक्यावरचं थोडं का होईना जरा ओझं कमी होतं आणि ती आता बोलत असते की खरंच ना मला आता खूप जास्त रिलॅक्स वाटते, खूप बरंही वाटते. पण ह्या सगळ्यामुळे ना खरंच थोडंफार टेन्शन तर आहेच. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इंटरव्ह्यू तर व्यवस्थित होईलच, पण त्या इंटरव्ह्यूमध्ये खूप सारे प्रश्न विचारतील ना, मग त्यासाठी कशी तयारी करू मी? थांब, मी तुला याबद्दलचं सगळं काही सांगतो. आणि असं बोलून अर्णव ईश्वरीला त्या सोफ्यावर बसवतो आणि आता तिला सगळं काही नॉलेज द्यायला सुरुवात करतो. त्याच वेळी ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की बघ आता इंटरव्ह्यू घेताना तुला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुला अशी कॉन्फिडन्सने द्यायची आहेत ना की तुला असं वाटलं पाहिजे की समोरच्याला की तू ह्या प्रश्नांची उत्तरं आणि ह्या इंटरव्ह्यूची सवय तुला आधीपासूनच आहे. एकदम कॉन्फिडन्सने तू जर उत्तर दिलं ना तर समोरचा व्यक्ती आणि त्याचसोबत कॅमेऱ्यामध्ये दिसताना सुद्धा एकदम तू परफेक्ट दिसशील असं देखील आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीला बोलू लागतो. पण आता ईश्वरी म्हणत असते की सर मी परफेक्ट उत्तर द्यायचा प्रयत्न तर करेन, पण काही प्रश्न असे विचारले गेले तर म्हणजे त्याबद्दल माझ्याकडे काहीच उत्तरं नसतील तर मी काय करावं, मला जरा तेही सांगा ना. त्यावर अर्णव म्हणत असतो की बघ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू देणं भागच आहे, कारण त्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे ना की तू अर्णव राज्याध्यक्षांची बायको आहे. त्यामुळे अर्णव राज्याध्यक्षांची बायको कुठेही कमी असायला नको हेच मला वाटतं. आणि तू ना कोणत्याही प्रश्नांची उत्तर जर अचूक दिलीस ना आणि परफेक्टफुली दिलीस ना तर एकदम कॅमेरासमोर सुद्धा छान दिसशील असं देखील आता अर्णव तिला बोलून समजावू लागतो. जेव्हा अर्णव इतकं छान ट्रेनिंग तिला देत असतो ना तेव्हा मात्र आता खूपच ईश्वरीला छान वाटत असतं आणि ईश्वरी सुद्धा आता विचार करत असते की खरंच ना अर्णव सर म्हणजे किती हेल्प करतात ना आणि किती सगळ्या गोष्टी मला समजावून सांगतात ना असा देखील आता ईश्वरीच्या मनामध्ये विचार येत असतो. आणि ईश्वरी जी आहे ती या सगळ्याबद्दल बोलत असतानाच म्हणत असते की पण बघा ना मला जर एका प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मी बघा असं जरा डोकं खाजवलं तर चालेल का? अर्णव म्हणतो की नको ना, ते इंटरव्ह्यूमध्ये चांगलं दिसणार नाही ना बॉडी शेमिंग, त्यापेक्षा मग मी मंगळसूत्राशी थोडं असं खेळू का, म्हणजे तुम्हाला समजेल का की या प्रश्नाचं उत्तर देणं मला अवघड जातंय म्हणून. मग काय करू मी सांगा ना. त्यावर आता अर्णव तिला एक आयडिया देतो आणि तिला म्हणत असतो की एक काम करायचं, असं खोकला यायचं नाटक करायचं, म्हणजे घसा कोरडा पडला असं. मग तू थोडंसं पाणी पियालीस ना की मला समजेल की तुला या प्रश्नाचं उत्तर देणं थोडं डिफिकल्ट पडतंय. त्यानंतर हे सगळं समजावून सांगितल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी छान तयार होत असतात. तर इकडे लावण्या जी आहे ती पॉडकास्ट घेणाऱ्या त्या पंकजला सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन देत असते की कसे काय काय प्रश्न विचारायचे आहेत या सगळ्याबद्दल आणि प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडायचं आहे. आणि ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं मी सांगितली आहेत त्या पद्धतीने अपेक्षित असायला हवीत, म्हणजे तसेच प्रश्न विचारायचे, मग ती उत्तरं तशीच येतील असं देखील आता इथे लावण्याने त्या पंकजला सांगितलेलं असतं. पंकज म्हणत असतो की तुम्ही काळजी करूच नका, सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल. तेवढ्यातच ईश्वरी आणि त्यासोबत अर्णव हे दोघंही जण आता खाली आलेले असतात. तर अर्णवला लावण्या ही त्या पंकजसोबत बोलते हे दिसतं. त्यामुळे आता अर्णव तिला लांबूनच हाक मारतो. त्यावर मात्र आता लावण्या अर्णवला सांगत असते की हे जे इंटरव्ह्यूचं पॉडकास्ट आहे ना ते आपल्याला पण द्यायला हवं, कारण म्हणजे त्यांच्याशी त्याचबद्दल मी डिस्कस करत होते, कारण त्यांनी जर आपल्याला सुद्धा हे दिलं तर आपण जे काही आहे ना ते लवकरात लवकर हे सगळं काही सगळ्यांसमोर मांडूही शकतो ना, मग आपल्याला अजून पॉप्युलरिटी मिळेल आपल्या ह्या सगळ्यासाठी. या संदर्भात थोडं डिस्कशन करत होती मी असं देखील आता इकडे काही बाई उत्तरं देत लावण्या सांगू लागते. तर दुसरीकडे मात्र आता दोघंही जण खूप सुंदर दिसत आहे. चला तर मग आपण आधी आपल्या इंटरव्ह्यूला सुरू करायच्या आधी काही फोटोज काढायचेत का? तर अर्णव म्हणतो की ओके चालेल ना. आणि त्याच वेळेला आता त्यांचे फोटो सेशन करणार असतात. पण त्याच वेळेला आता ना इकडे फोटो काढायचं म्हटल्यावर अर्णव एकदम टिपटॉप दिसायला हवा असं मात्र लावण्याला वाटत असतं. म्हणून लावण्याला
अर्णवला एकदम व्यवस्थितपणे मॅनेज करत असते, म्हणजे त्याचे केस बरोबर आहेत का, त्याचसोबत अर्णवचे जॅकेट वगैरे सगळं काही व्यवस्थित घातलंय का हे सगळं ती बघत असते. पण या सगळ्यामध्ये ना ईश्वरीला खूप जास्त राग येत असतो आणि ईश्वरी मनात विचार करत असते की कशी बाई आहे ना, म्हणजे ह्यांचं माझ्यासोबत लग्न झालंय माहितीये तरी सुद्धा ना काही अशी जवळीक साधणं काही कमी होत नाही या बाईचं. खरंच काय बोलावं असं बोलून ईश्वरी प्रचंड अशी चिडलेली असते आणि ईश्वरी त्या लावण्याकडे पाहतच असते. त्यानंतर आता इकडे मामा आणि त्याचसोबत अंजलीची सुद्धा कुसबुस सुरू असते. अर्णव म्हणत असतो की मी ओके आहे, चला आपण फोटोज काढायला सुरुवात करूया. मग आता फोटोज काढायला सुरुवात केलं जातं आणि त्याच वेळेला आता काही पोजेस वगैरे द्यायला सांगितलं जातं. आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण उभे राहून छान असे कपल फोटोज काढण्यासाठी त्यांना पोज देत असतात, म्हणजे सिम्पल्स असे. आणि त्याच वेळेला मात्र आता त्यांना म्हटलं जातं की बघा तुम्ही एक काम करा, तुमचे फोटोज तर खूप सुंदर येत आहेत, पण तुम्ही ना जर रोमॅन्टिक सुद्धा फोटो आपल्याला काढायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय जरा व्यवस्थित चेहऱ्यावर हसू ठेवा आणि त्याचसोबत जरा रोमॅन्टिक पोज सुद्धा द्या, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर इकडे मात्र आता मुद्दामूनच राकेश वल्लरीच्या कानात कुजबुजत असतो आणि म्हणत असतो की आपल्या या सुनबाई आहेत ना नवीन बळजबरीच्या, त्यांना काही एवढं जवळ येता येणार नाही, हसताही येणार नाही, कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे ना. पण इकडे मात्र अर्णव जो आहे ना तो ईश्वरीला म्हणत असतो की आता आपल्याला या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, त्यामुळे परफेक्टली स्माईल दे, म्हणजे कसं एकदम करेक्ट असा फोटोही येईल, असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. आणि त्याचमुळे आता अर्णव जेव्हा ईश्वरीला या सगळ्याबद्दलचे थोडेफार टिप्स देतो ना, तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण खूप सुंदर असे फोटोज काढतात. दुसरीकडे मात्र आता मामा असतो ना तो सुद्धा थोडं का होईना आता ईश्वरीला सांगत असतो, बूस्टअप देत असतो की तुम्हाला ह्या इंटरव्ह्यूसाठी फोटोज द्यायचे आहेत, त्यामुळे खूप सुंदर असे फोटोज द्या, लुक छान ठेवा, असं देखील म्हटलं जातं. तर इकडे मात्र आता ईश्वरी सुद्धा खूप सुंदर असे फोटोज काढण्यासाठी त्यांना देत असते आणि सुंदर अशी हसत सुद्धा असते. लांबून हे सगळं काही राकेश आणि त्याचसोबत लावण्या पाहत असतात. तर त्यांना खूप जास्त राग येत असतो, कारण आता लावण्याने विचार केलेलं असतं की ह्याला पण काय मूर्खाला आता सुचायचं होतं का हे सगळं, ह्याला सांगितलं होतं की फक्त इंटरव्ह्यू घे आणि मग हे काय फोटोज वगैरे हे काय घ्यायची गरज होती का ह्याला, असा देखील विचार जो आहे ना तो इकडे असणारी ही लावण्य करत असते. तर इकडे आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं, त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णव इतके भारी भारी पोज देत असतात ना आणि मग खूप सुंदर असे फोटोज सुद्धा त्यांचे काढले जात असतात. दोघंही जण एकमेकांकडे काय बघतात, त्याचसोबत अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो, ईश्वरीच्या कमरेत हात घालतो आणि त्याचसोबत त्यांचे असे युनिक फोटोज छान रोमॅन्टिक निघत असतात. आणि हे रोमॅन्टिक फोटोज जेव्हा ते निघत तर असतात ना तेव्हा मात्र आता त्यांना मुद्दामुन्ना त्या राकेशची जळवायची असते आणि त्याचसोबत इथे लावण्याची सुद्धा जळली जाते. आता परफेक्ट फोटोज भेटत आहेत असं मामा म्हणतात. तर अंजली सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये हे सगळे फोटोज कैद करत असते, कारण ते फोटो खरंच खूप सुंदर निघत असतात, दोघंही जण हसत असतात आणि एक से एक बडकर पोज देत असतात असं देखील दिसत असतं. आणि त्यामुळे ना लावण्य जी आहे ती खूप जास्त आता हायपर होत असते आणि तिला आता वैताग आलेला असतो या सगळ्याचा. ती विचार करत असते की इंटरव्ह्यू आपण मॅनेज केला आहे, पण या इंटरव्ह्यूमध्ये जे काही आता चाललंय ना ते मला नको वाटतंय, त्रासदायक वाटतंय, असा देखील आता विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यानंतर इकडे मात्र आता ईश्वरी अर्णवच्या फोटो काढायच्या पोजेस काही संपत नसतात. एकमेकांच्या हातात हात देऊन त्याचसोबत एकमेकांकडे पाहत असे फोटोज ह्यांचे चालूच असतात. त्यानंतर आता फोटो सेशन कंप्लीट होतं आणि त्यामुळेच आता त्यांना सांगितलं जातं की फोटो तर खूप सुंदर आलेले आहेत, पण आता आपण पुढच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. कसं आहे ना की इंटरव्ह्यूसुद्धा एकदम बढिया व्हायला हवा आणि त्याच वेळेला आता इंटरव्ह्यूसाठी सुद्धा त्यांना एकत्रितपणे आता बसायला सांगितलं जातं. मामा बोलत असतात की फोटो तर एक नंबर आले आहेत, जसे आपल्याला हवे होते ना अगदी तसेच, कारण ईश्वरी ही खूपच जास्त छान दिसते त्या फोटोजमध्ये आणि अर्णवने तिला इतकं बूस्टअप केलेलं असतं ना, त्यामुळे ईश्वरीला आता कॅमेरासमोर सुद्धा आता एकदमच असं विचित्र वाटत नसतं, ती एकदम कॅमेराला सुद्धा लाजत नसते आणि ह्या सगळ्या गोष्टींना अर्णवमुळे शक्य झालेल्या असतात. आणि जेव्हा अर्णवमुळे ती इतकी जास्त खुश असते ना तेव्हा आता पहिल्यांदा इंटरव्ह्यूला सुरुवात होताना इकडे मात्र आता अर्णवची मोठा बिझनेसमॅन म्हणून ओळख केली जाते आणि त्याचसोबत त्याची बायको ही ईश्वरी हिची सुद्धा ओळख एक बिझनेसची
लाईफ पार्टनर म्हणून केली जात असते आणि हे सगळं ऐकूनच इथे मात्र ईश्वरी खूप जास्त भारावून गेलेली असते। त्याचनंतर आता ह्यांच्यासाठी एक पहिल्यांदा गेम खेळला जाणार असतो की कोण करतं आणि त्यासाठी त्या दोघांनाही आता ॲरोज सुद्धा दिले जाणार असतात आणि त्यानंतर आता त्यांना अनेक प्रश्न विचारले जात असतात। म्हणजेच पहिला प्रश्न विचारला जातो की तुमच्या दोघांपेक्षा भांडणं पहिल्यांदा कोण करतं। असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा दोघंही जण एकमेकांकडे बघतात आणि हसू लागतात आणि त्या दोघांच्याही प्रश्नांची उत्तरं अशी असतात की दोघंही जण पहिल्यांदा भांडायला सुरुवात करतात आणि या प्रश्नाचं उत्तर ऐकूनच ना सगळ्यांनाच मात्र आता हसू येतं, कारण आता ईश्वरीने इतकं परफेक्टली उत्तर जे दिलेलं असतं त्यामुळे आता खूपच जास्त हसू जे आहे ते खरं तर आता आलेलं असतं। पण दुसरीकडे मात्र आता अजून एक प्रश्न विचारला जातो की तुमच्या मते कोण जास्त रात्रीचं घोरतं। त्यावर आता दोघंही जण म्हणतात की नाही, आमच्यामध्ये कोणीही असं घोरत नाही। त्यानंतर आता तिसरा प्रश्नही विचारला जात असतो, तुमच्या दोघांमध्ये बडबड जास्त कोण करतं। त्याच वेळेला आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे ॲरो करतो आणि तो परफेक्टच करतो, कारण ईश्वरीच बडबड करत असते त्यामुळे ईश्वरीसुद्धा हे ॲक्सेप्ट करतच असते। तर इकडे मात्र लावण्या ही मात्र आता खूप जास्त कंटाळलेली असते, वैतागलेली असते, कारण लावण्या जी आहे ती विचार करते की या मूर्ख माणसाला मेन प्रश्न विचारायला सांगितले आहेत ते तर राहिले बाजूला आणि हा गेम खेळत बसलाय। तरीसुद्धा इकडे मात्र आता या दोघांच्याही कोण कोणाला जास्त ओळखतं या संदर्भातले गेम सुरूच असतात। एक ना एक प्रश्न विचारले जात असतात आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी मजेशीर अशी उत्तरं सुद्धा देत असतात आणि जेव्हा आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दोघंही जण देत असतात ना तेव्हा अंजली मात्र खूपच जास्त हसत असते, पण या वल्लरीला मात्र आता वैताग आलेला असतो या सेगमेंटचा आणि त्याच वेळेला खरं तर इंटरव्ह्यूमध्ये काय धमाका होणार या सगळ्यासाठी सगळीच जण आतुरतेने वाट बघत असतात, खास करून वल्लरी, त्याचसोबत राकेश आणि लावण्या। आता इकडे अर्णव आणि ईश्वरीला सांगितलं जातं की चला आता आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया। इंटरव्ह्यूमध्ये पहिलाच प्रश्न त्यांना विचारला जात असतो की प्रत्येक ठिकाणी अशी चर्चा आहे की तुमची नेमकी लव्ह स्टोरी काय आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे। प्रत्येकजण त्याचसाठी तर एकदम आतुरतेने वाट बघते आणि म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला त्याच रिलेटेड पहिला प्रश्न विचारतोय की तुमची भेट पहिल्यांदा कशी झाली। आणि ज्या वेळेला आता अर्णव आणि ईश्वरीला त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारलं जातं ना तेव्हा आता अर्णवला त्यांची पहिली भेट आठवते, जेव्हा त्यांच्या कंपनीचा फॅशन शो होता आणि त्या फॅशन शोमध्ये अर्णवला समोर अचानकपणे ईश्वरी आली होती आणि त्यामध्येच ना अर्णवच्या अंगावर ईश्वरी पडली सुद्धा होती। अर्णवने तिला आधी एका रूममध्ये सुद्धा बंद करून ठेवलं होतं, हे सुद्धा आता चांगलंच तिच्या लक्षात आलेलं असतं आणि जेव्हा अर्णवच्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या संदर्भात बोलत असतात। तर ईश्वरी सांगत असते की पहिल्या भेटीतच ह्यांनी ना मला रूममध्ये कोंडून ठेवलं होतं, त्यावर रूममध्ये कोंडून का बरं असा देखील प्रश्न आता विचारला जातो। त्याच वेळेला आता सांगितलं जातं की ते काय आहे ना की मला आधी माहीत नव्हतं की नेमकं हे कसा प्रकार आहे आणि जेव्हा मला कळला तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना एका रूममध्ये हिला बंद करून ठेवलं होतं, अशी ही आमची पहिली भेट झाली, असं देखील अर्णव अगदी मजेशीरपणे सांगत असतो। आणि जेव्हा आता अर्णव या सगळ्या गोष्टी मजाकेत बोलत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला सुद्धा आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या मामा आणि त्याचसोबत अंजलीला ही स्टोरी ऐकून खूप जास्त आनंद वाटत असतो। दुसरीकडे मात्र आता नंतर तुमच्या भेटीगाठी कशा वाढत गेल्या या संदर्भात सुद्धा आम्हाला थोडं सांगा ना, आणि त्यामुळेच ना आता या संदर्भात सुद्धा सांगितलं जात असतं। म्हणजे काय आहे ना या सगळ्या ज्या भेटीगाठी आहेत ना त्या अशाच आमच्या वाढत गेल्या। म्हणजे काय, एकदा ना मी ट्रॅफिक लागलं होतं म्हणून एका ठिकाणी थांबलो होतो आणि त्यामुळे ना अचानकपणे माझ्या गाडीवर कोणीतरी येऊन धडकल्यासारखं झालं, तर वर पाहतो तर काचेवर ही ईश्वरी जी होत्या आणि ईश्वरी जी होत्या काचेवर त्या सुद्धा माझ्या एकटक बघत होत्या। अशी काहीशी आमची ही भेट वाढतच गेली नंतर आणि आमच्या भेटीमध्ये ना जास्त करून ना आम्ही भांडायचोच असं देखील आता म्हटलं जात असतं। आणि मग त्यांच्या या भेटीचे किस्से ऐकून मात्र अंजलीला खूपच जास्त हसू येत असतं। मात्र पंकज म्हणत असतो की आपण ना थोडासा ब्रेक घेऊया आणि मग पुढच्या पुन्हा एकदा इंटरव्ह्यूला सुरुवात करूया। थोडासा ब्रेक घेतला जातो आणि त्यामुळेच ना अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणतो की थांबा मी आलोच, असं बोलून तो थोडा उठून तिकडनं जातो। त्यावर ईश्वरी सुद्धा म्हणते की ठीक आहे। आणि त्याच वेळेला आता थोडा वेळ का होईना गॅप घेतल्यामुळे थोडं ईश्वरीला सुद्धा आता रिलॅक्स वाटत असतं। पण दुसरीकडे मात्र आता लावण्या
ईश्वरीचा इंटरव्ह्यूला बघितलेला कॉन्फिडन्स बघून मात्र तिला आता खूप जास्त राग येत असतो आणि म्हणूनच ना ती आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये कशी काही भांडणं होतील का याचा विचार करत असते। म्हणूनच ती आता ईश्वरीला त्या जागेवरनं उठवण्यासाठी म्हणत असते की थोडं तुला सांगायचं आहे तुझ्या कॉस्ट्यूमबद्दल, आणि असं बोलूनच तिला बाजूला घेतलं जातं। त्यावर ईश्वरीसुद्धा बाजूला जाते आणि ईश्वरी म्हणते की काय झालं, साडी तर एकदम परफेक्ट आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे। त्याच वेळेला आता लावण्य म्हणत असते की तुला एक गोष्ट समजते का, तू इंटरव्ह्यू देत आहेस तर इंटरव्ह्यू देताना तू अर्णव राज्याध्यक्षाची बायको आहेस या गोष्टी विसरू नकोस, त्याची पार्टनर आहेस ते, आणि त्यामुळे ना एकदम ॲटिट्यूडमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा असं देखील लावण्य म्हणत असते। त्यावर लावण्याला आता ईश्वरी चांगलंच उत्तर देत म्हणत असते की मी त्यांची ना बायको आहे आणि मी त्यांची लाईफ पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर नाही, त्यामुळे उत्तरं कशी द्यायची आणि काय द्यायची ना हे मला चांगलंच कळतं असं देखील आता ती टोला लगावत बोलू लागते। त्यानंतर आता तिला ती म्हणत असते की बघ तुला सांगितले ते लक्षात येतंय ना। मग आता इकडे लावण्य संतापत असते आणि लावण्य ईश्वरीला बोट दाखवून बोलायला जाणार तितक्यातच तिथे अर्णव येतो, आणि जेव्हा आता तिथे अर्णव येतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरीकडे तो बघत असतो आणि लावण्याला म्हणत असतो की काय चाललं आहे। त्यावर लावण्य सांगते की काही नाही, इंटरव्ह्यूबद्दलच तिला थोडं समजावत होती, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कसं सगळं काही बोलायचं या संदर्भात। त्यावर आता अर्णव म्हणत असतो की नाही, ईश्वरीजी जसं इंटरव्ह्यू देत आहेत ना तो एकदम परफेक्ट आहे, कारण जशा त्या आहेत ना तशाच कॅमेरासमोर सादर होत आहेत आणि तसंच असायला हवं, उगाचच ॲटिट्यूड घेऊन कॅमेरासमोर बोलून उपयोग नाही आहे असं देखील आता अर्णव बोलू लागतो। त्याबरोबर आता लावण्याची बोलती बंद होते तर ईश्वरीला सुद्धा आता खूप छान वाटतं। पुन्हा एकदा आता इंटरव्ह्यू सुरू होणार असतो तर त्यांना पुन्हा एकदा बोलवलं जातं। मग आता दोघंही जण जाऊन त्या पुन्हा एकदा चेअरवर बसतात। लावण्याला मात्र आता खूप जास्त संताप आलेला असतो, कारण अर्णवने यावेळेला सुद्धा ईश्वरीचीच बाजू ताणून धरलेली होती, त्यामुळे आता रागातच आता ती त्याच्याकडे बघत असते। मात्र अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीचा मूड ठीक करतो आणि ईश्वरीला आता तिथे इंटरव्ह्यू घ्यायला घेऊन जातो। आता इंटरव्ह्यूचे पुन्हा एकदा प्रश्न हे सुरू होतात, प्रश्न उत्तरांचा खेळ यामध्ये आता पुन्हा एकदा पुढे प्रश्न विचारला जात असतो आणि तो सुद्धा आता लावण्याच्या बेसवर, म्हणजे लावण्याने जे प्रश्न विचारायला सांगितलेले असतात त्यामधल्या प्रश्नांची उत्तरं आता सुरू होणार असतात। खरं तर आता ते प्रश्न विचारत असताना पहिल्यांदाच प्रश्न असा विचारला जात असतो की बघा तुमच्या लग्नाबद्दल सगळ्यांनाच ऐकायचं आहे, कारण तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं, ज्या गोष्टीमुळे तुमचं हे लग्न झालं याबद्दल सगळ्यांना या गोष्टी ऐकायच्या आहेत की हे लग्न कसं झालं, काय झालं, कारण प्रत्येकाला माहिती आहे की तुमचं लग्न जे आहे ते एका विचित्र अडचणीमध्ये झालेलं आहे, पण ते सगळं कशामुळे। तर आता ईश्वरीला या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं आणि काय नाही हे काही समजत नसतं। ईश्वरी खूप जास्त आता गोंधळून गेलेली असते, तर त्याच वेळेला आता ती खोकू लागते। त्यावर अर्णव तिचा हात धरतो आणि तिला थोडं का होईना रिलॅक्स करत असतो, जेणेकरून ती या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल। पण पुन्हा एकदा आता तो समोर बसलेला पंकज जो आहे ना तो प्रश्न विचारत असतो आणि म्हणत असतो की ईश्वरीजी आम्हाला आमच्या व्ह्यूअर्सला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, कारण बरेच प्रश्न असे विचारले जात आहेत। अर्णव म्हणतो की हे काही प्रश्न झाले का, तुम्ही सरळ सरळ म्हणताय की कोणत्या परिस्थितीत लग्न झालं आहे, अरे आमचं लग्न जे झालंय ना ते एकदम मस्तच झालंय, बढिया झालं आहे, खरं तर इंदोरी स्टाईलमध्ये बोलायला गेलं तर, पण आता तुम्ही हे प्रश्न विचारतायत ना हे चुकीचे विचारताय। पण आता अर्णवला सांगितलं जातं की मला नाही प्रश्न पडलेले, हे सगळे जे काही प्रश्न पडलेले आहेत ना ते आमच्या व्ह्यूअर्सना पडलेले आहेत, सो म्हणूनच मी तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारत आहे। मुळात आहे ना तुमचं लग्न हे वेगळ्या परिस्थितीत झालं, त्याचसोबत ह्यांचं लग्न आधीच एका व्यक्तीसोबत ठरलेलं होतं, पण तरीसुद्धा ह्यांनी तुमच्यासोबत लग्न केलं, हे सगळं का बघून, म्हणजे पैसा बघून, संपत्ती बघून का काही वेगळं काही नाणं बघून हे तुमच्यासोबत हिने लग्न केलेलं आहे का, असे देखील प्रश्न आता विचारले जातात। त्यावर मात्र आता अर्णव भयंकर चिडलेला असतो आणि आता एकदम चोख असं उत्तर देत म्हणत असतो की तुम्ही काय म्हणताय, पैसा, संपत्ती आणि या सगळ्या गोष्टींना माझ्या ईश्वरीकडे ना मनाची श्रीमंती खूप मोठी आहे, म्हणजे माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती इतकी आहे ना की त्यापुढे माझा पैसा हे सगळं काही शून्य आहे, आणि माझी ईश्वरी सोन्यासारखी आहे, सोनं लुटणारी नाही आहे, एकमेकांना
सगळ्यांच्या जीवाला जीव देणारी आहे, अशी माझी ईश्वरी आहे, असं देखील अर्णव अगदीच आता ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे ना इकडे मात्र आता खूपच जास्त संताप जो आहे तो खरं तर आता लावण्य आणि राकेशला येत असतो. कारण त्यांना असं वाटत असतं की ह्या सगळ्या प्रश्नांमुळे अर्णव आणि त्याचमुळे ईश्वरीमध्ये थोडं का होईना भांडण होईल. त्यासोबत मीडियासमोर सुद्धा ही लोक काय बोलतील असे अनेक प्रश्न पडलेले असतात. पण आता जे काही उत्तर अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून ईश्वरीचा एक हात हातात घेऊन दिलेलं असतं ना, त्यामुळे आता खूप छान ईश्वरीला सुद्धा वाटतं. आणि खास करून ना अर्णव ईश्वरीला माझी ईश्वरी असं संबोधत असतो. त्यामुळे ईश्वरीला आता एकदम बढिया वाटायला लागलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता या सगळ्याबद्दल तर सांगितलं जात असतं, पण दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो हे सगळं जे ओरडून म्हणतो ना, तेव्हा मात्र आता समोर इंटरव्ह्यू घेणाऱ्या पंकजची सुद्धा बोलती बंद झालेली असते. पुढचे प्रश्न तो आता विचारूच शकत नसतो, कारण इतकं भारी उत्तर अर्णवने आता देऊन त्याची बोलतीच बंद केलेली असते. कारण जे काही समोरच्या व्ह्युअर्सना म्हणजे त्याच्या व्ह्युअर्सना जे प्रश्न पडलेले आहेत ना, त्याचं अचूक उत्तर अर्णवने दिलेलं असतं. ईश्वरीने काही पैशांसाठी नाही, तर तिने माझं मन बघून माझ्याकडे बघून लग्न केलेलं आहे, असं देखील आता अर्णवने सांगितलेलं असतं. आणि अर्णवचं हे उत्तर बघून मात्र लावण्याचा सगळा प्लॅन फ्लॉप होत असतो. खरं तर लावण्याने मुद्दामूनच आता ही जी अरेंजमेंट होती इंटरव्ह्यूची ती केलेली होती, जेणेकरून अर्णव आणि ईश्वरीची ही जी काही खोटारडी लव्ह स्टोरी आहे ती सगळ्यांसमोर यायला हवी. पण त्यांचं प्रेम अखेरीस जिंकलेलं असतं. आणि जेव्हा अर्णवने इतके बेधडकपणे उत्तरं दिलेली असतात ना, त्यामुळे मात्र आता लावण्याची बोलती बंद होत असते. लावण्य विचार करते की खरंच ना हे दोघंही जण इंटरव्ह्यूसाठी किती तयार झालेले होते. आणि दुसरीकडे आता ईश्वरीचा सुद्धा कॉन्फिडन्स ढसळू नये यासाठी अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला पुन्हा एकदा उभारी दिलेली असते. आणि हे सगळं बघून ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत असतं. दुसरीकडे वल्लरी हिला सुद्धा असं वाटत असतं की झालं आता, म्हणजे त्या तिघांनाही इतका आनंद सुरुवातीला होत असतो ना की काय होईल. पण आता मात्र अर्णवने असा काही प्लॅन फ्लॉप केलेला असतो ना की आता मात्र सगळी बोलती बंदच झालेली असते. आणि जेव्हा अर्णव इतक्या सगळ्या बेधडकपणे जेव्हा बोलतो तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम परफेक्टली त्याची उत्तरं अर्णवने दिल्यामुळे मामा अंजली ही तर खूप जास्त खुश असतात. मात्र लावण्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरीला अर्णवने माझी ईश्वरी असं म्हटलेलं असतं. आणि म्हणूनच आता ईश्वरी ही खूप जास्त अशी वेगळीच वावरत असते. त्यानंतर आता रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरी आणि अर्णवची थोडीफार का होईना असे खटके उडत असतात. म्हणजे ईश्वरीचं असं म्हणणं असतं की तुम्ही माझी ईश्वरी असं म्हणू नका, तर अर्णव म्हणत असतो की हो बाबा माझं चुकलं, मी यापुढे नाही बोलणार माझी ईश्वरी, असं देखील तो रागावून बोलत असतो. कारण ना आधी ईश्वरीला ना अर्णवचे भास होत असतात ना, त्यामुळे ईश्वरीला असं वाटतं की हे सुद्धा अर्णवचे भास होत आहेत. पण आता दुसरीकडे आता जो काही इंटरव्ह्यू झालेला असतो त्यामुळे राकेशना स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतो, खूप जास्त बिअर पित असतो. तो हे सगळं काही डान्स बारमध्ये जाऊन करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवला थँक्यू असं म्हणायला हवं. आणि त्यासाठी नमूकडनं ती एक वेगवेगळ्या कल्पना घेत असते. आणि ती ठरवत असते की आता काही झालं तरी अर्णव सरांना मी खुश करणारच आहे आणि एकदम बढिया असं थँक्यूसुद्धा बोलणार आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.